तर भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले हार थेट नगर परिषदेच्या कचरा डेपोत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील हा प्रकार आहे। दररोज 2 टन हारांची कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते। हार कचरा डेपोत फेकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नगर परिषदेच्या या प्रकारामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती भाविकांच्या श्रद्धेची कशी चेष्टा मस्करी करते याचे ज्वलंत उदाहरण आता आपण आज दाखवणार आहोत। आपण बघू शकतो की विठ्ठलाच्या दर्शनाकरता दररोज 50 ते 60 हजार भाविक तर पंढरपूरमध्ये येत असतात। आलेले प्रत्येक भाविका विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला एक तुळशीचा हार असेल, वेगवेगळ्या फुलांचा हार असेल, हार देवाला अर्पण करत असतात। मात्र पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती खरं तर भाविकांच्या श्रद्धेशी खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय। जे काही दिवसभरामध्ये रोज जवळपास 2 टन हारांचे निर्मले तयार होत असतात। या हाराच्या हाराच्या निर्मितीपासून उपपदार्थ तयार करणं अपेक्षित असताना मंदिर समिती जर आपण बघितलं तर अगदी ह्या कचरा डेपोमध्ये